नमस्कार, मी सुजित. आपण पाहत आहात आपला आवाज. विविध विकास सोसायट्यांमध्ये चारचाकी व दुचाकी वाहन कर्जावर अल्प व्याजदर असल्याने शेतकऱ्यांचा वाहन तारण कर्ज घेण्याकडे कल वाढत आहे. शिवाय हे कर्ज वेळेत भरले असता व्याजदरात 1% सूटही मिळत आहे. पिंपळगाव तर्फे नारायणगाव विकास सोसायटीच्या वतीने सभासदांना दुचाकी वाहनांचे वाटप करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा सहकारी बँकेचे नारायणगाव विभागाचे विकास अधिकारी रोहिदास दाजी गोडे, सुभाष डोके, संस्थेचे अध्यक्ष गुणवंतराव गावडे, श्रीकृष्ण पतसंस्थेचे अध्यक्ष राजेश गावडे आदींबरोबर सोसायटीचे सभासद व नागरिक उपस्थित होते. संस्थेमार्फत होणाऱ्या मध्यम मुदत कर्ज वितरण सोहळ्याचे आयोजन आपण या ठिकाणी आज करत आहोत. तसं म्हटलं तर आज या संस्थेमार्फत होणारं हे कर्ज वितरण आपण एक निमित्त जरी असलं वितरणाचं, तरी सभासदांना त्या कर्जाच्या स्वरूपाची, कर्जाच्या मर्यादेची आणि सभासदांना होणाऱ्या लाभाची माहिती होण्यासाठी आपण एक निमित्त या ठिकाणी आज केलेलं आहे. यापूर्वीच्या बँकेच्या कर्ज वाटपाच्या धोरणामध्ये आणि आता नवीन नियमावलीच्या धोरणामध्ये जो बदल झालेला आहे, त्याच्यामध्ये पूर्वीचं क्षेत्र असलेल्या 1 एकर क्षेत्रावरती मिळणारं कर्ज आणि आता त्याच 1 एकर क्षेत्रावरती आता मिळणारं कर्ज याच्यामध्ये बरीच तफावत आहे. कमी क्षेत्रावरती सुद्धा जास्त कर्ज देण्याचं धोरण बँकेने यावेळेस जाहीर केल्यामुळे आपल्याला या ठिकाणी ती सुविधा प्राप्त करून घेता येत आहे. त्याचा लाभ सर्व शेतकऱ्यांना होणारच आहे. या ठिकाणी आपण संस्थेच्या माध्यमातून अनेक वर्ष शेतकऱ्यांना मध्यम मुदत, दीर्घ मुदत आणि पीक कर्ज अशी कर्जाची 3 प्रकारची कर्ज आपण या ठिकाणी शेतकऱ्यांना देत असतो. अनेक वेळेस कर्ज घेताना सभासद आपल्याला मिळणारं कर्ज आणि आपलं असलेलं क्षेत्र याच्यामध्ये बऱ्याच वेळा त्याला कधी क्षेत्र कमी आणि कर्ज जास्त मागणी असल्यामुळे त्याला ते शक्य होत नव्हतं किंवा मिळत नव्हतं. पण आता बँकेची धोरणं दिवसेंदिवस सरकारच्या नियमाप्रमाणे बदलत आहेत आणि त्याचा फायदा आपल्याला नक्कीच या ठिकाणी मिळत आहे. त्याचा लाभ आपण घ्यावा. मी या ठिकाणी उपस्थितांचं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. संस्थेने जो काही कार्यक्रम आज राबवलेला आहे, हा कार्यक्रम खरोखर एकदम उत्तम आहे. कारण PDC बँकेचे जे अधिकारी वर्ग इथं या कार्यक्रमासाठी बोलवलेले आहे की संस्थेने कर्ज वितरण प्रणाली कशी असती, काय असते हे सर्वसामान्य सभासदाला समजत नाही व ती समजून सांगण्यासाठी अधिकारी वर्गाला इथे आमंत्रित केले व ते अधिकारी वर्ग जे काय आपल्याला मार्गदर्शन करतील, या सर्व मार्गदर्शनाचा आपण सर्व सभासदांनी लाभ घ्यावा. तसेच का संस्थेने आतापर्यंत जे काही 5 वर्षामध्ये, मी संस्थेचा कर्मचारी पण होतो 3 वर्ष, या 3 वर्षामध्ये तामाणे साहेब असतील, बाकीचे जे काही संचालक मंडळ आहे, परत आपले चेअरमन साहेब असतील, खरोखर काही कामकाज एकदम उत्तमरित्या केलेलं आहे आणि भविष्यामध्ये पण त्यांनी पण असेच काम चालू ठेवावे मी माझ्याकडनं व ग्रामपंचायतीकडनं शुभेच्छा देतो. दिवाळीमध्ये गाडी घ्यायचं माझं नक्की झालं होतं. मी कोटेशन आणलं होतं, गाडीचे पैसे पण तयार ठेवले. परंतु लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या ठिकाणी सोसायटीने PDC बँकेच्या मार्फत या ठिकाणी तो बॅनर लावला आणि बॅनर पाहिल्यानंतर मी विचार केला, आपण रोख पैशात गाडी घेण्यापेक्षा जर एवढी मोठी संधी आपल्या सोसायटीने या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे, वार्षिक हप्ता आहे, तर आपण ह्या पद्धतीने करून पाहू. त्यावेळेला बरेचसे ग्रामस्थ या ठिकाणी तो बोर्ड वाचून गेले, पण काहींना ते कदाचित खोटं वाटायचं. मी इथे थोडक्यात बोलतो, पण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी PDC बँकेचे विकास अधिकारी डोके साहेब आणि गोडे साहेब, त्याचप्रमाणे श्रीकृष्ण पतसंस्थेचे चेअरमन राजू पाटील गावडे, विविध कार्य सेवा सोसायटीचे चेअरमन गुणवंतराव गावडे, त्याचप्रमाणे तामाणे पिंपळगावचे सरपंच पंकज वराडी आणि या ठिकाणी असणारे त्यांचे सर्व पदाधिकारी. त्यानंतर गाडी घ्यायचं ठरलं, लोक यायची, लोकांचा त्याच्यावर विश्वास नाही. लोकांना वाटायचं विदाऊट जामीनदार न घेता कर्जच मिळू शकत नाही, असा लोकांचा एक समज होता. दुसरी गोष्ट, 1/4 रक्कम म्हणजे 25% रक्कम भरल्याशिवाय कर्ज मिळत नाही, तुम्हाला मॉर्गेज करावं लागतं. हे मला त्यावेळेस सुद्धा पटलं नाही असं काय म्हणलं, आपण कल्पना करू. माझ्याबरोबर सुद्धा 2-4 जण मोटरसायकलचे प्रकरण करणारे, तर त्यांना म्हणलं आता एक काम करतो, मला अशी पण गाडी घ्यायची, तर आपण सोसायटीच्या मार्फत घेऊ. मला तामाणे भाऊसाहेबांनी लगेच होकार दिला, मी कागदपत्र आणून दिली. विशेष म्हणजे मंगळवारी माझं प्रकरण मंजूर झालं, बुधवारी ते बँकेमध्ये आलं
आणि म्हणत 2-4 दिवसात आपल्याला कर्ज वितरण होईल. पण शनिवारी मला नेमका दामणे भाऊसाहेबांचा फोन आला, तुम्ही आजची आज तुम्हाला गाडीचं वितरण आहे. हे 3-4 दिवसात झालेली घटना आहे आणि अतिशय सुरळीत. आणि मला या ठिकाणी एवढंच सांगायचं की माझ्याकडून गाडीसाठी 1/4 म्हणतो आपण किंवा ती 15% रक्कम घेतली, ती काय 25% रक्कम घेतलेली नाही. कुठलाही जामीन माझ्याकडून घेतलेला नाही आणि मॉर्गेज सुद्धा केलेलं नाही. वर्षाचा हा हप्ता आहे, महिन्याला हप्ता भरायचा नाही. 13% कर्ज असलं तर रेग्युलर जर कर्ज भरलं तर 1% त्याच्यामध्ये आपल्याला सूट आहे. मी या ठिकाणी एवढंच सांगत, म्हणजे हे एक पुरावा आहे. म्हणजे ज्या पद्धतीने सोसायटीने जाहिरात लावली किंवा PDC बँकेने जे आवाहन केलं त्याचं हे पहिलं वाटप आहे. म्हणजे लोकांच्या मनातली पण शंका या ठिकाणी गेली. पण या ठिकाणी डोके साहेब आपल्याला मार्गदर्शन करतीलच, त्यावेळेस सुद्धा ग्रामस्थांची किंवा सभासदांची शंका त्यात निघून जाईल आणि जास्तीत जास्त सभासदांनी या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा असं मी या ठिकाणी म्हणजे विनंती करतो व्यक्तिगत. मला या कर्ज प्रकरणामध्ये विविध कार्य सोसायटीचे चेअरमन असतील, तामाणे भाऊसाहेब आहेत, त्याचप्रमाणे डोके साहेब आणि गोडे साहेब यांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलं. मला अजिबात काही त्रास झाला नाही. मला सुद्धा वाटलं नाही की 4-5 दिवसात प्रकरण पुण्याला मंजूर होते, ते पण कुरिअरनी झालं. हे काही इथं मंजूर झालं असं काहीच नाही. त्यांनी अतिशय सहकार्य केलं आणि माझ्या अपेक्षापेक्षा लवकर मला गाडी मिळाली. आणि नाहीतर मला ही गाडी रोख घ्यायचीच होती. फक्त 1 दिवसाचा जर लेट जर इथं जर जाहिरात लागली असती तर मी दुसऱ्या दिवशी ती गाडी आणणार होतो आणि मला पण गाडी घेऊन मला सुद्धा आर्थिक पैसे माझे वाचले, मी आता इतर ठिकाणी वापरू शकतो. परत एकदा मी पुणे जिल्हा कोऑपरेटिव्ह बँक आणि विविध कार्य सोसायटी पिंपळगाव यांना धन्यवाद देऊन माझे असाच उपक्रम भविष्यात त्यांनी राबवावा व ज्या लोकांना आर्थिक गरज आहे, ज्या लोकांची तारण कर्ज घेऊन जी हेळसांड होती व चांगल्या प्रकारे आपल्याच सोसायटीत आपले जे सभासद आहे शेतकरी व आपल्या शेतकऱ्यांना माझ्या माहितीप्रमाणे वर्षाला उत्पन्न असते. कुठला तरी माल केला किंवा ऊसाचे पैसे आले, दर महिना असं कोणताही आपला शेतकरी 10-20% लोक आहेत तर ते दर महिन्याला आपल्या उत्पन्नातून हप्ता नियमित भरू शकतात. पण आपले जे सर्वसामान्य लोक आहेत यांना या संस्थेमार्फत 1 वर्षाचा हप्ता मिळेल व चांगल्या प्रकारे या योजनेचा लाभ घेता येईल. सर्वांना मी सोसायटीच्या वतीने सांगतो की आपण या यांनी जे आता जे कर्ज वितरण किंवा जो लाभ द्यायचं गाडी वितरण किंवा जे कर्ज देणार आहे याचा आपण लाभ घ्यावा, याचा आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा होईल. म्हणजे ज्या पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित केला आहे, जे काही अधिकारी असतील, आपले गावचे कार्यकर्ते आहेत, म्हणजे मला असं वाटतं की खूप चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि हा जो काही वितरण सोहळा आहे तो मला असं वाटतं की जास्तीत जास्त लोकांनी या संधीचा खरंच जास्तीत जास्त फायदा घ्यावा. कारण की जसं आता यांनी सांगितलं या पद्धतीमध्ये की आता ह्याच म्हणजे बऱ्याचशा लोकांना याची कल्पना नाही आहे किंवा माहिती नाही आहे की आपण ह्या संधीचा फायदा कशा पद्धतीमध्ये घेतला पाहिजे. आणि ह्या संधीचा जर फायदा सगळ्यांनी जर उचलला तर मला असं वाटतं की आत्ता जे आयोजित केलेलं आहे तर ह्या संधीचा फायदा मला वाटतं सगळ्यांनी घ्यावा. आणि मी सगळ्यांना शुभेच्छा देतो की असे कार्यक्रम आपल्याकडे झाले पाहिजेत आणि त्याचा फायदा सगळ्यांनी घेतला पाहिजे. घ्यावा. सोसायटी हमेशा तुमच्याबरोबर संगती सोबत राहील. तुम्हाला काय अडीअडचणी असतील तर तुम्ही प्रत्यक्ष येऊन आम्हाला भेटावं, तुमचं निवारण केलं जाईल आणि जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा. हे वाहन तारण जे सोसायटीमार्फत केले जाते याला 13% व्याजदर असतो आणि जर त्यांनी वेळेत जर भरलं तर सोसायटी त्याला 1% पुन्हा रिबीट देते. अशा प्रकारची योजना ज्या बँकेमार्फत राबवल्या जातात याचा सर्व ग्रामस्थांनी आणि सभासदांनी फायदा घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे वेळेत कर्ज जर भरलं तर तुम्हाला त्याचा मोबदला चांगला मिळतो आणि वेळेतले वेळेत कर्ज तारण मिळते. या ठिकाणी जे आपलं आता KYC फॉर्म भरून घेतात किंवा जे आता रुपे कार्ड आपल्याला या ठिकाणी वाटप होते याची वाटपासाठी जे फॉर्म दिलेले आहेत ते फॉर्म सर्व सभासदांनी भरून द्यायचे. पुन्हा एकदा 2 वेळा या ठिकाणी येऊन आम्ही ते कार्डाचं वाटप केलं आहे. आता राहिलेली कार्डसुद्धा आम्ही एकदा पुन्हा येऊन जे सभासदांचे फॉर्म भरलेले नाही त्यांनी त्वरित फॉर्म भरून द्यावेत आणि या ठिकाणी बँकेला सोसायटीला सहकार्य करायच्या वतीने ज्या काही योजना राबवल्या जातात त्या आमचे विकास अधिकारी यांनी थोडक्यात माहिती दिली. पीक कर्ज 0% 3 लाखापर्यंत आपल्या जिल्हा बँकेच्या मार्फत सर्व उपक्रम शेतकऱ्यांसाठी कर्ज दिलं जातं. सर्व प्रकारला शेडनेट, पॅक हाऊस, मध्यमदत, पाईपलाईन, बैलगाडी खरेदी, 4 व्हीलर, ट्रॅक्टर, शेळी मेंढी, सर्व शेतकऱ्याच्या निगडीत असणाऱ्या सर्व उपक्रमाला आपली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक विना मॉर्गेज फक्त साध्या करारावर आपली बँक कर्ज देते. सर्वात
कमी व्याजदरात आणि फक्त गाय कर्ज याला 20 हप्ते त्रैमासिक हप्ते, ट्रॅक्टर 4 व्हीलरला 7 हप्ते आणि बाकीच्या मध्यम मुदत कर्ज पुरवठ्याला 5 हप्ते. तर या बँकेच्या स्कीमांचा आपल्या भागातील शेतकऱ्यांना फायदा व्हावा या विद्यमान संचालक मंडळाला ही कल्पना सुचली. या अगोदर गुंजाळवाडी विकास सोसायटीमध्ये एका वेळेला 12 बुलेट आणि धोरणात बदल करून पूर्वी धोरणात 50,000 रुपये फक्त दुचाकीला होते, परंतु गुंजाळवाडीच्या संचालक मंडळाने पाठपुरावा करून जिल्ह्याचं धोरण बदलून आता दुचाकीला 2 लाखापर्यंत मर्यादा वाढवून घेतली आणि ही जिल्ह्याला ही योजना लागू झाली. त्याचप्रमाणे आपल्याही गावामध्ये जर कुणाला बुलेट वगैरे घ्यायचे असेल तर त्यांनाही आपण बुलेटच्या किमतीच्या 85% किंवा 2 लाखापर्यंत आपली बँक कर्ज पुरवठा करू शकते. आणि बचत गटांना आपली बँक कर्ज पुरवते. शैक्षणिक कर्जाला रिपीट 6% देते, 11% व्याज जरी असला शैक्षणिक कर्जाला सुद्धा आपली बँक कर्ज पुरवठा करते. आपल्या बँकेमार्फत ज्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या स्थानिक पातळीवर आपण इथं सोडवल्या जातो. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आपल्या तालुक्यात 16 शाखा आहेत. त्यापैकी हा भाग नारायणगावच्या परिसरातील अतिशय अग्रेसर असल्यामुळे, द्राक्ष बागायत भरपूर असल्यामुळे आपल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नारायणगाव शाखेला 17 शाखांपैकी 484 या 31 मार्चला नफा झाला आहे. अतिशय या भागातील शेतकरी कर्ज पुरवठा घेतल्यानंतर परत करण्याची प्रवृत्ती चांगली आहे.